नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्णता कोचिंग क्लासमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। मी माणिक ढवळे। आतापर्यंत आपण चेन द वाईज पाहिलेलं आहे, गेल्या व्हिडिओमध्ये मिक्स वाक्य सुद्धा पाहिले, तुम्हाला समजले असतील। आज आपण नवीन टॉपिक डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच बोर्डवर पाहू शकता तुम्ही, त्यालाच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथन म्हणतो। आता बघा, हे आपल्याला समजणं आवश्यक आहे। ग्रामर आपण जे पण शिकतो, वाक्य नुसतं करायचे नाहीत, कारण की याचा आपल्याला रायटिंग मध्ये आणि स्पीकिंग मध्ये सुद्धा वापर होणार आहे। ते वापरायचे कधी असते याच्यासाठी आपण समजून घ्या। तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच, डायरेक्ट बोलणे है ना, प्रत्यक्ष कथन, आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय, अप्रत्यक्ष कथन। आता हे अप्रत्यक्ष कथन कसं करतात, पहिलं आपण काय करूया, एखादं वाक्य, एक वाक्य लिहिलेलं आहे मी खाली तुम्हाला थोडंसं समजून सांगण्यासाठी। सीता टोल्ड राम यू आर अ गुड मॅन। सीताने रामला सांगितले है ना, काय सांगितले, यू आर अ गुड मॅन, तुम्ही चांगले पुरुष आहेत है ना, तुम्ही चांगले माणूस आहेत। आता हे काय, सीता डायरेक्ट कोणाला म्हणाली, रामाला म्हणाली है ना, डायरेक्टली म्हणाली यू आर अ गुड मॅन। हे झालं डायरेक्ट वाक्य। आणि डायरेक्ट वाक्य कधी कसं असते, कॉमा इन्व्हर्टेड कॉमाच्या फॉर्म मध्ये। आता हे काय झालं, ही सीता काय सब्जेक्ट आहे, बरोबर आहे। हे टोल्ड काय आहे, रिपोर्टिंग वर्ब आहे। आता तुम्हाला हे चार्ट जे आहे, ठीक आहे, हे चार्ट तुम्हाला या वाक्यानुसार समजून सांगणार आहे मी। आणि वाक्यामध्ये बघा, एक कॉमा इन्व्हर्टेड कॉमा, आणि हे जे आहे हे स्टेटमेंट आहे है ना, एक वाक्य आहे कोणाचं, सीताचं, कोणाबद्दल, राम बद्दल। आणि हे जे स्टेटमेंट असते, हे स्टेटमेंट जे असतात ना, हे कशामध्ये येतात मित्रांनो, हे जे सेंटेन्सचे टाईप आहेत, असर्टिव्ह, इंटरोगेटिव्ह, इम्परेटिव्ह आणि एक्सक्लामेटरी है ना, या 4 टाईपचे वाक्य तुम्हाला इथं पाहायला मिळतात। आणि आपल्याला काय करायचं, वाक्य जे दिलेलं असते, ठीक आहे। आता डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे ओळखायचं कसं है ना, या सगळ्या गोष्टी आपल्याला या चार्ट मध्ये पाहायच्यात। ठीक आहे, पहिला आपण चार्ट वाचून घ्या, समजून घ्या, नंतर वाक्य सुद्धा पाहूया। आणि हे तुम्हाला मी काय म्हणलं, आता डायरेक्टचं वाक्य, कशाचं डायरेक्ट, त्याचं इनडायरेक्ट कसं होते ते तुम्हाला नंतर सांगतो। तर बघा, सेंटेन्स आहे, पहिलं आहे असर्टिव्ह सेंटेन्स। असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, विधानार्थी वाक्य। विधानार्थी वाक्य म्हणजे स्टेटमेंट, जसं आपण बोलतो नॉर्मली, आपण स्टेटमेंटच बोलतो है ना, जसं मी जेवण केले आहे, आय हॅव इटन फूड, त्याच्यानंतर माझा अभ्यास झाला आहे है ना, मी अभ्यास पूर्ण केला आहे, आय हॅव कम्प्लीटेड माय स्टडीज, कसे राहू शकतात, ठीक आहे। आय एम अ बॉय, मी मुलगा आहे, हे स्टेटमेंट आहेत, हे असर्टिव्ह, ज्याच्या शेवटी काय असतो, फुल स्टॉप असतो, असे वाक्य असर्टिव्ह। आता हे तुम्हाला टाइप ऑफ सेंटेन्स मी थोडं शॉर्ट मध्ये समजून सांगणार आहे। हे असर्टिव्ह सेंटेन्स झालं। इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तुम्हाला माहित असेल, प्रश्नार्थी वाक्य। आता याच्यामध्ये 2 टाइप आहेत इंट्रोगेटिव्ह मध्ये। आता इंट्रोगेटिव्ह मध्ये बघा, आयडेंटिफिकेशन म्हणजे काय, ओळख। आता सेंटेन्स म्हणजे तुम्हाला वाक्य म्हणून म्हणतो आपण, ठीक आहे, सेंटेन्स म्हणजे काय, वाक्य, ठीक आहे। आता याचे प्रकार खाली आले। आणि याच्यानंतर आहे आयडेंटिफिकेशन। आयडेंटिफिकेशन म्हणजे काय, ओळख, वाक्याची ओळख कशी करायची। रिपोर्टिंग वर्ब म्हणजे काय, जे वर्ब वापरला गेला, सब्जेक्टनं जे वर्ब वापरला तो। आता रिपोर्टिंग वर्ब या वाक्यामध्ये काय, सीताचं सब्जेक्ट आहे, रिपोर्टिंग वर्ब काय, टोल्ड आहे, ठीक आहे, या पद्धतीनं। नंतर रिप्लेस, आता हे रिप्लेस करा म्हणजे काय, जेव्हा तुम्ही इनडायरेक्ट करता है ना, वाक्याचा इनडायरेक्ट, डायरेक्टचं इनडायरेक्ट, त्यावेळेस तुम्हाला हे जे डबल इन्व्हर्टेड कॉमाज आहेत, बरोबर आहे, यांना काय करायचं, याचं रूपांतरण करायचं। आणि हे काय असतात, कंजंक्शन आहेत। हे काय, कंजंक्शन, हे जे पार्ट आहे ना, हे कंजंक्शनचा, हे सगळे कंजंक्शन आहेत। कंजंक्शनचं काम काय असते तुम्हाला माहित आहे ना, वाक्यांना जोडण्याचं काम आहे। हे दॅट, WH वर्ड्स। आता हे दॅट कंजंक्शन आहे सध्याला, तुम्हाला तर माहित असेल, ठीक आहे, तुम्हाला मी पार्ट ऑफ स्पीचच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे। तर आता हे असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी। आता आयडेंटिफिकेशन कसं करायचं याचं, सिंपल। आता सिंपल म्हणजे काय, सिंपल वाक्य असते, बरोबर आहे, त्याच्यामध्ये अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह। अफर्मेटिव्ह म्हणजे काय, पॉझिटिव्ह वाक्य, आणि निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स, जसं आय एम अ बॉय, हे काय झालं, अफर्मेटिव्ह सेंटेन्स झालं। आय एम नॉट अ बॉय, हे झालं निगेटिव्ह। त्यानंतर आहे रिपोर्टिंग वर्ब आहे, टेल, टेल्स आणि टोल्ड, म्हणजे वाक्यामध्ये, या वाक्यामध्ये टोल्ड आलं है ना, तुम्ही ओळखू शकता ना, टोल्ड आलं म्हणजे काय आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे। आणि हे अफर्मेटिव्ह निगेटिव्ह। आता हे सेंटेन्स काय आहे, सेंटेन्स इथं पाहिजे काय, सेंटेन्स इकडे नसते, इकडे काय असते, रिपोर्टिंग वर्ब असतो, आणि इकडे असते सेंटेन्स असते। सेंटेन्स काय आहे, निगेटिव्ह आहे का नाही, पॉझिटिव्ह आहे, यू आर अ गुड मॅन है ना, अफर्मेटिव्ह मधलं, आलं लक्षात। त्याच्यानंतर हे दॅट, दॅट कुठं वापरायचं असते, हे कॉमा इन्व्हर्टेड कॉमा पार्ट काढायचा असतो, आणि त्या ठिकाणी दॅट वापरायचं असते। म्हणजे तुम्हाला एक लाईन मध्ये मी सांगितलं समजून। सेम आता हे वाक्य समजा, आता यू आर अ गुड मॅन आहे, हे काय झालं, असर्टिव्ह। समजा इंट्रोगेटिव्ह वाक्य मी कसं बनवणार आहे, आता हे यू आर आहे की नाही, इथं लक्ष द्या, यू आर च्या ऐवजी मी काय करणार, आर यू करणार, आर यू अ गुड मॅन। मग शेवटी काय येणार, क्वेश्चन येणार है ना। आणि अर्थ काय व्हायला बघा, सीता टोल्ड राम, सीताने रामला म्हणाली। आता इथं टोल्ड येईल का, येणार नाही। आता वाक्य चेंज झालं म्हणजे इथं काय येणार आहे, आस्क्ड येणार आहे, बरोबर आहे। म्हणजे या पद्धतीने, म्हणजे काय काय चेंज होणार,
चेंज होणार, रिपोर्टिंग वर्ब बी चेंज होणार आणि समोरचं स्टेटमेंट बी चेंज होणार. हे कोणतं वाक्य झालं आता? इंट्रोगेटिव्हचं वाक्य. इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थी. स्टेटमेंट मध्ये बघितला तुम्ही प्रश्न आहे है ना या वाक्यामध्ये, आणि इथं काय आस्क्ड विचारायला. आस्क्ड म्हणजे आस्क येऊ शकते, आस्क, आस्क्ड. हे V1 आहे, ठीक आहे. हे V5 म्हणतो आपण एस लावल्यावर, आणि हे V2 असते, V2 V3 फॉर्म. आणि सपोज रिप्लेस काय करायचा? डबल इन्व्हर्टेड कॉमा जे असते, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा. आता हे डबल इन्व्हर्टेड कॉमा कसं आहे? कॉमाच्या नंतर हे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये वाक्य येते. इथून चालू काय करायचं आपल्याला? इथं इफ किंवा वेदर वापरायचं. कोणत्या वाक्यामध्ये? प्रश्नार्थी वाक्यामध्ये, इंट्रोगेटिव्ह. आता इंट्रोगेटिव्हचे दोन टाईप आहेत. एक तर तुम्हाला सांगितलं. आता हे काय आहे? आर काय आहे? आर आहे ऑक्झिलरी, ठीक आहे. मॉडल ऑक्झिलरी नाही, त्याला हेल्पिंग वर्ब म्हणतो आपण. काय? हेल्पिंग वर्ब. एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, हे सर्व आपण टेन्स मध्ये पाहिलेले आहेत. म्हणजे हेल्पिंग वर्ब मध्ये जेव्हा क्वेश्चन फॉर्म होतो, ठीक आहे, त्या क्वेश्चनला काय म्हणायचं? येस नो टाईप क्वेश्चन. काय? येस नो. त्याचं उत्तर काय येणार आहे बघा, मी आन्सर लिहिलेलं आहे. आता समजा आर यू गुड मॅन असं प्रश्न विचारलं कोणाला, आर यू गुड मॅन, त्याने काय म्हणणार? येसच म्हणणार, एखादच म्हणणार आहे नाही, है ना. येस किंवा नो. तुम्ही चांगले माणूस आहेत का? हो किंवा नाही. येस किंवा नो मध्ये आन्सर येणार. त्या क्वेश्चनला म्हणायचं इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन. पण इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन एकाच टाईपचं नाही, दोन टाईप आहे. एक WH आहे, ठीक आहे. आता या ठिकाणी मी आर यू अ गुड मॅन आहे, याच्या ठिकाणी मी काय करू शकतो? WH पासून क्वेश्चन तयार करू शकतो. हु आर यू, है ना, व्हॉट आर यू डुईंग. हे सुद्धा काय झालं? इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन होते. पण ठीक आहे, समजा WH चा क्वेश्चन आला, समजा व्हॉट, वाय ने चालू झाला या ठिकाणी, तर काय करायचं? इथं सेम राहणार आहे. रिपोर्टिंग वर्ब तर चेंज होणार आहे का? नाही, कारण की इंट्रोगेटिव्ह आहे. तिथं तुम्हाला काय? WH वर्डच वापरायचं समोर. आता हे काय आहे? हे तुम्हाला वाक्य बनवताना समजून जाईल. सध्याला आता जेवढं सांगितलं तेवढं लक्षात घ्या. आता इथं इम्परेटिव्ह. इम्परेटिव्हचा अर्थ काय? आज्ञार्थी वाक्य, जिथं ऑर्डर केली जाते. ऑर्डर आहे, कमांड आहे, है ना, आज्ञा, रिक्वेस्ट, विनंती सुद्धा याच्यामध्ये येते, ठीक आहे. जसं प्लीज कम विथ मी, हे काय झालंय? पोलाइट पॉझिटिव्ह रिक्वेस्ट आहे ना. हे बी सुद्धा काय येते? इम्परेटिव्ह मध्ये. तुम्ही म्हणाले आज्ञा नाही, ठीक आहे, पण रिक्वेस्ट पार्ट सुद्धा येतो, ठीक आहे, हे ध्यान ठेवायचं. सजेशन म्हणजे काय? सुचवणे. आता सजेशन आणि ऍडवाइस हे दोन वर्ड आहेत तिथं. सजेशन आणि ऍडवाइस, कन्फ्युज व्हायचं नाही. सजेशन म्हणजे काय? जसं आमची ट्युशन आहे पूर्णता कोचिंग क्लासेस, कोणी सांगितलं अरे त्या पूर्णता कोचिंग क्लासेस मध्ये जा, है ना, हे सुचवलं, ठीक आहे. बाकीचं पाहिलं त्यांनी, हे सुचवलंय, फक्त सुचवलंय. आणि त्या ठिकाणी सर ऍडवाइस देणार असेल, एक ऍडवाइस कोण देईल? त्याला माहित आहे पूर्णता कोचिंग क्लासेस एकदम बेस्ट आहेत. कोचिंग क्लासेस तुम्ही इथं जा, तुम्हाला रिझल्ट चांगला येईल. हे झालं ऍडवाइस, ठीक आहे. आणि सजेशन म्हणजे की काय? ऍडवाइस पेक्षा एक थोडासा कमी इम्पॉर्टन्सचा पार्ट आहे. पण सजेस्ट म्हणजे सुचवतात आणि ऍडवाइस म्हणजे एक सल्ला देणे. यामुळे दोन्ही मधला डिफरन्स हे करायचं, ध्यान ठेवायचं. ऍडवाइस म्हणजे त्या व्यक्तीला पूर्ण माहित आहे, क्लिअर आहे. जसं आता डॉक्टरचा ऍडवाइस असतो, है ना, आणि डॉक्टरलाही सजेस्ट करतात, चला या तुम्ही जाऊन बघा. सजेशन म्हणजे एक पक्का नाही, ठीक आहे, कन्फर्म सांगत नाहीत, पण एक सुचवतात, जाऊन बघा. आणि ऍडवाइस म्हणजे त्यांना एक विश्वास असते म्हणून ते ऍडवाइस देतात त्या पद्धतीनं. आणि हे सपोज रिपोर्टिंग वर्ब, याच्यामध्ये काय येतात? ध्यान ठेवा, इम्परेटिव्ह वाक्य जे असते, सेंटेन्स, त्यांचं रिपोर्टिंग वर्ब असते ऑर्डर्ड, है ना, किंग ऑर्डर्ड, है ना, टीचर ऑर्डर्ड, प्रिन्सिपल सर ऑर्डर, रिक्वेस्टेड, आस्क्ड, ऍडवाइस्ड, फॉरवर्ड. आता अर्थ पहा. ऑर्डर म्हणजे आज्ञा दिली, रिक्वेस्ट म्हणजे विनंती केली, आस्क म्हणजे विचारले, ऍडवाइस म्हणजे सल्ला दिला, है ना, फॉरबेड. फॉरबेड म्हणजे काय? मनाई केली. हे फॉरबेड जे आहे हे ध्यान ठेवा, हे निगेटिव्ह वर्ब आहे, ठीक आहे. निगेटिव्ह कोणता? रिपोर्टिंग वर्ब वरी पाहू शकता. आणि निगेटिव्ह इथं अंडरलाईन केलं आणि इथे अंडरलाईन केलं. हे अंडरलाईन का केलंय? तुम्हाला समजावून. फॉरबेड म्हणजे मनाई केली, मग काय झालं? हे वाक्य निगेटिव्ह झालं. मग निगेटिव्ह असल्यावर तुम्हाला काय करायचंय? नॉट टू करायचंय. आणि हे वरचे काय? सगळे पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह म्हणजे आता हे बिना अंडरलाईन केलेले पॉझिटिव्ह आहेत, तर याला टू लावायचं. कुठं? या कॉमा इन्व्हर्टेड कॉमाच्या ठिकाणी, ठीक आहे. त्यानंतर इम्परेटिव्ह लेटचं वाक्य आहे. लेटनं चालू होणार आहे. जसं लेट मी डू इट, मला हे करू द्या, है ना, सर प्लीज लेट मी डू इट. जे पण अशा पद्धतीला म्हणजे अशा स्वरूपात जर आलं वाक्य, त्यावेळेस काय ओळखण्यासाठी सजेशन म्हणजे सांगितलं तुम्हाला. प्रपोजल म्हणजे प्रस्ताव, विश म्हणजे इच्छा असते, रिक्वेस्ट म्हणजे विनंती, हे तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. तरी सुद्धा वाक्य पाहताना मी समजून सांगेल. मग प्रपोज, सजेस्टेड, विश, रिक्वेस्टेड, ऑर्डर. आता याचं काय? असं असल्यावर लेटनं चालू झाल्यावर दॅट वापरायचं, है ना. दॅट कधी वापरायचं? आता हे दॅट है, टू अलाव आणि टू लेट आहे, हे तीन आहेत. आता हे कधी कधी वापरायचंय तुम्हाला मी सांगतो. फक्त सध्याला हे चार्ट तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि लिहून घ्यायचं चार्ट व्यवस्थित, ठीक आहे. हे चार्ट खूप महत्वाचं आहे आणि अजून उद्या आपण चार्ट पाहणार आहोत. एक्सक्लामेटरी म्हणजे तुम्हाला माहिती आहे उद्गारार्थी वाक्य, उद्गारवाचक तुम्हाला माहित आहे, ज्याच्यामध्ये फिलिंग्स असतात, स्ट्रॉंग फिलिंग्स, मे बी,
हॅपीनेस, जॉय, मे बी सॉरो, दुःखाच्या, खुशीच्या, एक्साइटमेंटच्या फिलिंग असू शकतात. त्याच्यामध्ये काय ते एक्सक्लेम्ड विथ येते. ठीक आहे. आणि याला कॉमेंटेड कॉमाच्या ठिकाणी दॅट लागते. हे चार्ट झाला. आता सीता आस्क्ड रामा आर यू अ गुड मॅन, बरोबर आहे. आता याचा आन्सर मी तुम्हाला सांगणार नाही, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजा नेक्स्ट किंवा त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ते चार्ट समजला तुम्हाला, तर अशाच पद्धतीने चार्ट वाचा. आणि नेक्स्ट तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट आहे टेन्स. तुम्हाला टेन्सचे सर्व फॉर्म्युले पाठ असणं अतिशय आवश्यक आहे. तर तुम्ही टेन्सचे फॉर्म्युले 12च्या 12 पाठ करा. ठीक आहे. माझा व्हिडिओ पाहू शकता अगोदरचा, आणि हे कंटिन्यू आता लेक्चर अटेंड करा, आणि आमचे व्हिडिओ बी तुम्हाला रेग्युलर येतील. धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. सर्व मित्रांसोबत शेअर करा. पूर्ण कोचिंग क्लासेस या आमच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.